मी अक्षदा। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयजचा कारनामा, लवकर डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन, कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटवर लावतात स्टिकर, आरटीओ आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष। कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयजचा अनोखा कारनामा पाहायला मिळाला असून लवकर डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन या डिलिव्हरी बॉयज कडून केले जात असून कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर स्टिकर लावतात। याकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असून हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर येणारे चलान आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी कल्याणमध्ये अनेक डिलिव्हरी बॉयजने अनोखी शक्कल लढवली आहे। कमी वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून हे डिलिव्हरी बॉयज काम करत असतात। मात्र हे करताना शहरातील सिग्नलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होऊन चलान येऊ नये किंवा पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे डिलिव्हरी बॉयज आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवरील एका नंबरला स्टिकर लावून फिरत आहेत। हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी समोर आणला आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत त्यांनी ही पोलखोल केली आहे। कल्याणमध्ये विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकी वापरतात, मात्र लवकरात लवकर डिलिव्हरी करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात। हे करताना आपल्या दुचाकीचा नंबर लपवतात, जेणेकरून त्यांच्यावर चलान किंवा कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी करतात। एवढंच नव्हे तर हे ज्या ठिकाणी अथवा सोसायटीमध्ये डिलिव्हरी करतात त्या ठिकाणी त्यांच्याकडून काही अप्रिय घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल निलेश जगदाळे यांनी केला आहे। तर या सर्व प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक विभागात पूर्णतः दुर्लक्ष होत असून याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी विचारले असता ही बाब एका तरुणाने निदर्शनास आणून दिली असून कल्याणमधील 10 पॉइंटवर डिलिव्हरी बॉयजच्या गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले। पोलीसच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिव्हरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना, प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचवण्यासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे। काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलंय की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत लास्टचे शेवटचे डिजिट त्याच्यावर त्यांनी स्टिकर लावलेले आहे आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे। आणि ह्याच्यावर म्हणजे जसं आम्ही अगोदर पण 28 डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला, त्यावेळेस कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण मी टॅग केलेला। पण परंतु आता एवढं म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही आणि कंटिन्यू म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणजे मी 3-4 महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व करतोय। मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे आहे तशी यांच्यावर कारवाई का नाही होते। आणि हे आपण माझं पण एक असं खडक पडायला असं इन्सिडेंट झालेला, एक लाईन माझा पुढे म्हणजे लाईनवर हे होतं, माझी गाडी होती आणि मला 500 रुपये फाईन आलेला। तर मग ह्यांचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्याच्या समोरून जातात हे, ह्यांच्यावर अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते। मग यावर वाहतूक विभाग काय करते, आरटीओ विभाग काय करते? मी म्हणजे आता या संदर्भात वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करणारे आणि संबंधित अधिकारी आणि ज्या लोकांनी असं केलंय, जे डिलिव्हरी बॉयज आहे किंवा या कंपन्या आहेत, या लोकांवर कशी कडक कारवाई करण्यात येईल यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। आणि ह्यांनी हा फसवणुकीचा गुन्हा ह्यांच्यावर दाखल केला पाहिजे खरं तर, कारण की एक प्रकारची फसवणूक करतात। आणि आता सध्या जे कल्याणचं वातावरण आहे त्याच्यामध्ये लहान मुले वगैरे असतात किंवा लहान मुलं वगैरे असतात, असं जर अनुचित प्रकार घडला तर आपण कोणाला जबाबदार असणार? हम लोग कंटिन्यू पकड़ रहे हैं सबको ऐसा निकल नहीं। अरे आगे से नहीं, तुम लोग सुधरते ही नहीं, उतने टाइम के लिए तुम लोग ये कर रहे हो और ये सब ये कर रहे साइड ले जाओ। तुम लोग कंटिन्यू ये कर रहे बोला। हाँ हम लोग पुलिस के पास लेके जाएंगे डायरेक्ट। तू खड़े पड़ा पुलिस स्टेशन अरे तू हर टाइम तुम लोग जेटो वाले तुम लोग सिग्नल बोल रहा है, यही कर रहे हैं तुम लोग। ये बघ आलो पहले खड़े थे गाड़ी इधर आला। तेरे को पहले भी मैंने पकड़ा था 1 महीने पहले, तेरा फोटो है मेरे पास। हे बघा हे अशा आणली गेले काम करतात, इकडे मागे हे बघा घेतला जाऊ दे।
अहो काय झालं बिलं तर कोणाला पकडणार आपण? कभी हे बघा काय होतं सभी म्हणजे ऐसे ही करते. हे कल्याण पुढे आपण झाडपाल्यामध्ये ना पकड ना. आता हे काय झालंय माहिती आहे का, सगळीकडे असे हे नंबर प्लेटला कागद लावून फिरतात आणि यांनी जर पुढे जाऊन काय करते, मेरे को 1 महीना पहले मैंने इधर पकड़ा था, याद है क्या? उस टाइम मेरा फोटो मेरे पास, मेरा फोटो अभी तक 1-1.5 महीना हो गया मेरे को, 2 महीना. उस टाइम पे भी मेरे को पकड़ा था, तेरे को बोला था, तू मेरे को क्या बोला? नहीं सर इसके बाद नहीं करूँगा. उसके बाद अरे भाड़ा लगते तो तुम लोग कुछ भी करके भागेंगे क्या? अरे तुम लोग सिग्नल जम के लिए तुम लोग ये सब कर रहा है. कोणाचं लक्षच नाही त्याकडे. आता मी एवढा व्हिडिओ टाकून सुद्धा कोणाला काय पडलेच नाहीये. अरे कमाने खाने वाले तू किधर से, हम लोग क्या कुछ से मतलब नहीं, तू लीगल रहे ना. अरे नंबर प्लेट हेच नाही लावायचे, हे स्टिकर चिटकवतात. तेरे को 1 महीने पहले पकड़ा था, याद है इधर बीच में. हाँ तो उस टाइम पे क्या बोला तूने? हम लोग गरीब है, हम लोग को छोड़ दे. हे नंबर प्लेट का कागद लावून फिरतात. हे डायरेक्ट एवढं असे लपवतात मागचे नंबर. आणि यांनी जाऊन कोणत्या सोसायटीत काय केलं? नंबर प्लेट नाही, हे नाही त्यांचं लायसन्स काय ना भैयाला. आता 3-4 जणांना पकडलं आम्ही एवढ्या जागेत. हेच कामायचं आम्हाला. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.